नमस्कार मित्रांनो, आपण आज ज्या मंदिरांमध्ये जातो तिथे आपण देवदर्शन करतो, प्रार्थना करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतातील काही प्राचीन मंदिरे ही फक्त श्रद्धेची ठिकाण नाहीत, तर ती आजही न उलगडलेल्या रहस्यांनी भरलेली आहेत. होय, हजारो वर्षांपूर्वी बनलेली ही मंदिरे इतकी प्रगत आहेत की आजच्या आधुनिक तंत्रज्ञानालाही ती पूर्णपणे समजलेली नाहीत. तर चला, आज आपण पाहूया भारतातील काही प्राचीन मंदिरांचं थक्क करणारे रहस्य. पण त्याआधी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सर्वात आधी बोलूया महाराष्ट्रातील वेरूळ येथील कैलास मंदिराबद्दल. हे मंदिर पाहिल्यावर एकच प्रश्न डोक्यात येतो, हे खरंच माणसांनी बनवलं आहे का? कारण हे संपूर्ण मंदिर एका प्रचंड दगडातून कोरलं आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. हे मंदिर वेगवेगळे दगड जोडून नाही तर एका मोठ्या खडकातून वरून खाली खोदून तयार केलं आहे. इतकंच नाही तर अंदाजे 4 लाख टन दगड येथून काढला गेला. पण तो दगड कुठे गेला याचं उत्तर आजही कोणाकडे नाही. त्या काळात ना आधुनिक मशीन होत्या ना मोठी यंत्रणा, तरीही इतकं भव्य आणि अचूक मंदिर कसं बनवलं गेलं हे अजूनही एक मोठं रहस्य आहे. आता पुढचं मंदिर आहे केरळमधील पद्मनाभ स्वामी मंदिर. हे मंदिर जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक मानलं जातं. इथे अनेक गुप्त खजिने सापडले आहेत, ज्यांची किंमत लाखो कोटींमध्ये आहे. पण या मंदिरात एक असा दरवाजा आहे जो आजपर्यंत कोणीही उघडलेला नाही. त्या दरवाजावर सापांची आकृती आहे आणि असं मानलं जातं की तो दरवाजा उघडण्यासाठी कोणताही यांत्रिक लॉक नाही, तर काही विशेष मंत्र किंवा पद्धती वापरावी लागते. काही लोकांच्या मते जर हा दरवाजा जबरदस्तीने उघडला तर भयंकर परिणाम होऊ शकतात. म्हणूनच हा दरवाजा आजही बंद आहे आणि त्यामागे काय आहे हे एक मोठं रहस्यच आहे. आता पाहूया ओडिसामधील कोणार्क सूर्य मंदिर. हे मंदिर केवळ धार्मिक नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचं आहे. या मंदिराची रचना अशी आहे की त्यावर असलेली मोठी चाकं ही घड्याळासारखी कामं करतात. सूर्याच्या किरणानुसार त्या चाकांची सावली बदलते आणि त्यावरून अचूक वेळ सांगता येते. कल्पना करा, हजारो वर्षांपूर्वी इतकं अचूक टाईम मोजण्यासाठी तंत्रज्ञान अस्तित्वात होतं. हे दाखवतं की आपल्या पूर्वजांकडे किती प्रगत विज्ञान आणि ज्ञान होतं. आता आपण जाऊया कर्नाटकातील हंपी येथील विठ्ठल मंदिराकडे. या मंदिरातील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे इथले संगीत वाजवणारे खांब. होय, या दगडी खांबावर हलकासा टॅप केल्यावर वेगवेगळे संगीताचे आवाज येतात. प्रत्येक खांब वेगळा आवाज निर्माण करतो, जसं की तबला, वीणा किंवा घंटा. आजचे वैज्ञानिकही या गोष्टीचं पूर्ण स्पष्टीकरण देऊ शकलेले नाहीत की या दगडातून असा संगीताचा आवाज कसा निर्माण होतो. हे सगळं पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की ही मंदिरे फक्त धार्मिक नाही, तर ती प्राचीन भारताच्या अद्भुत ज्ञानाची साक्ष देतात. मित्रांनो, ही सगळी रहस्य आपल्याला एकच गोष्ट सांगतात की आपले पूर्वज खूपच प्रगत आणि बुद्धिमान होते. त्यांच्याकडे अशी तंत्रज्ञान आणि कला होती की जी आजही आपल्याकडे कोडच आहे. कदाचित काही रहस्य भविष्यात उलगडतील, पण काही रहस्य अशीच कायम अनसॉल्व्ड राहतील. तर तुम्हाला यापैकी कोणतं मंदिर सर्वात जास्त रहस्यमय वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच भन्नाट आणि रोचक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.